लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा जो 7वा हप्ता आहे तो आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा होणार आहे. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आणि ही ऑथेंटिक अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी, कारण की आज दिनांक 23 जानेवारी आणि आज वार आहे गुरुवार आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून जानेवारी महिन्याचा म्हणजेच नवीन वर्षाचा 7वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. जानेवारीच्या या शेवटच्या आठवड्यात सर्व लाडक्या बहिणींना सन्मान निधी वितरित होणार आहे आणि ही जी प्रक्रिया चालणार आहे 7व्या हप्त्याची वितरणाची, ही प्रक्रिया 3 ते 4 दिवस किंवा जास्तीत जास्त 5 दिवस चालणार आहे आणि या 5 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा होणार आहे. महिलांना आता 7वा हप्ता मिळणारच आहे. तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना पैठणी साडी सुद्धा देण्यात येणार आहे. या ठिकाणी बघा, आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडी गिव्ह अवे करण्यात येणार आहे. ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी या पैठणी साडीचा गिव्ह अवे होणार आहे. ही पैठणी साडी लकी विनरला गिफ्ट मध्ये मिळणार आहे. यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर ज्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी पैठणी साडीचं वितरण करण्यात येणार आहे. पोस्टाच्या माध्यमातून ही साडी तुमच्या ऍड्रेसवर पाठवण्यात येणार आहे. यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ही पैठणी साडी गिफ्ट मध्ये मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही ऑथेंटिक अपडेट पाहूया. तर बघा, आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7वा हप्ता वाटप प्रक्रिया सुरू होत आहे. 36 जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये. या महाराष्ट्र राज्यातील 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप सुरू होणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 26 जानेवारीच्या आतमध्ये म्हणजे 26 जानेवारीच्या अगोदरच सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. बघा, महाराष्ट्र राज्यामधील हे जेवढे पण जिल्हे आहेत, 36 जिल्हे आहेत, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, त्यानंतर बघा नाशिक असेल, नागपूर असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल, गडचिरोली असेल, नंदुरबार असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, पुणे असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, चंद्रपूर, असे जेवढे पण बघा टोटल 36 जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये. या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता हे वाटप चालणार आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बघा, सर्व महिलांच्यासाठी गुड न्यूज आहे. महिलांना आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही किंवा जास्त वाट पाहावी लागणार नाही. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता आजपासून 7व्या हप्त्याचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 7वा हप्ता जमा होणार आहे, कारण की 7व्या हप्त्यासाठी जो काही निधी लागणार होता तो निधी आता या ठिकाणी सरकारने ट्रान्सफर केलेला आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये आजपासून 7व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. 7वा हप्ता ट्रान्सफर झालेला आहे. लाडक्या बहिणींना पैसे आता मिळणार आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट, लाडक्या बहिणींना हा जो जानेवारीचा हप्ता मिळणार आहे हा हप्ता वेगवेगळा मिळणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, काही निवडक महिलांना पैसे जास्त मिळणार आहेत, काही महिलांना कमी मिळणार आहेत. आता कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार, तर बघा, काही महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत. ज्या महिलांना आतापर्यंत 6 हप्त्याचे पैसे ऑलरेडी जमा झालेले आहेत, म्हणजे 9000 रुपये त्यांना अगोदरच मिळालेले आहेत, अशा महिलांना जानेवारीचे 1500 रुपये मिळणार आहेत. तसेच अशा ज्या महिला आहेत ज्यांना डिसेंबरचे पैसे मिळाले नव्हते त्यांना डिसेंबरचे पैसे म्हणजे डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 असे मिळून अशा महिलांना 3000 रुपये देण्यात येणार आहेत. तसेच ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नाहीये आणि त्यांनी फॉर्म जुलै ऑगस्ट मध्ये भरला होता, तर अशा महिलांना एक साथ 7 हप्ते मिळणार आहेत. 7 हप्त्याचे 1500 जर आपण या ठिकाणी केलं, गुणाकार केला, तर या ठिकाणी बघा जवळपास अशा महिलांना 10,500 रुपये मिळणार आहेत. तसेच ज्या महिलांना या ठिकाणी 3 महिन्याचे पैसे मिळाले नव्हते, म्हणजे ज्या महिलांचे नोव्हेंबरचे पैसे बाकी आहेत, डिसेंबरचे पैसे बाकी आहेत आणि आता जानेवारीचे पैसे बाकी आहेत, असे 3 महिन्याचे पैसे बाकी आहेत, अशा महिलांना 4500 रुपये मिळणार आहेत. तसेच काही महिला अशा सुद्धा आहेत ज्यांना 0 रुपये मिळणार आहेत, कारण की या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाहीये. कारण की तुम्हाला जर माहित आहे, लाडकी बहिणीचे पैसे मिळवायचे असतील तर तुमचं बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक पाहिजे. डीबीटी मार्फत हे पैसे ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे जर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेमधून पैसे परत घेतले जाणार का, असा प्रश्न भरपूर महिलांनी विचारला जात होता. या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची अपडेट त्या संदर्भात ऑथेंटिक अपडेट आलेली आहे. तर बघा, अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार का, म्हणजे ज्या महिला आता निकषमध्ये बसत नाहीत त्यांचे पैसे परत घेतले जातील का, असा कॉमन प्रश्न विचारला जात होता.
तर बघा, लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत, अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. आणि कोणत्याही महिलांचे पैसे परत घेतलेले नाहीत असं सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. बघा, त्यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी बुधवारी 22 जानेवारी पत्रकार परिषद लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांबाबत भाष्य केलेलं आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे तर बघा, लाडकी बहीण योजनेला अजून 1 वर्षही पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे याबाबत वेगवेगळे समज निर्माण होत आहेत. आम्ही आतापर्यंत एकाही महिलेच्या त्यांच्या इच्छेविना लाभ परत घेतलेला नाही, असं त्या यावेळी म्हणालेले आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महिलांना आवाहन केलेलं आहे. ज्या महिलांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या बहिणींनी ही योजना सोडावी, असं अजितदादांनी आवाहन केलेलं आहे. आणि बघा, आणि जो 7वा हप्ता आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा, तो आजपासून हा जो शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे, या शेवटच्या आठवड्यामध्येच म्हणजे 26 जानेवारीच्या अगोदर सर्व महिलांच्या खात्यामध्ये हा 7वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, आता त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे एक्झॅक्टली कधी वाटप होणार आहे तर बघा, जे महत्वाचे दिवस आहेत पैसे वाटप करण्याचे, आज तारीख आहे 23 जानेवारी. आजपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. पैसे पडल्यानंतर तुम्हाला SMS सुद्धा येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. तर बघा, 23 जानेवारी, 24 जानेवारी आणि 25 जानेवारी हे 3 दिवस आहेत, अतिशय महत्वपूर्ण दिवस आहेत. आजपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. या 3 दिवसामध्येच बहिणींना पैसे मिळणार आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, 26 जानेवारीच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा, 23 जानेवारी, 24 जानेवारी, 25 जानेवारी आणि 26 जानेवारी या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट, किती वाजता पैसे जमा होतील आता त्याविषयी अपडेट सांगतो. या ठिकाणी बघा, लाडकी बहिणींना सर्वात मोठी गुड न्यूज, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे वितरण होणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, हे पैसे वाटप करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 3790 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. म्हणजे बघा, 7व्या हप्त्यासाठी 3790 कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत. महिलांच्या खात्यामध्ये आजपासूनच हे पैसे जमा होणार आहेत. तसेच लाडक्या बहिणींना आता 3 मोफत गॅस सिलेंडर सुद्धा दिले जाणार आहेत. 3 मोफत गॅस सिलेंडर, एका गॅस सिलेंडर मागे जवळपास 830 रुपये दिले जातात. पहिला जो गॅस सिलेंडर होता तो तुम्हाला फ्रीमध्ये दिला होता ऑक्टोबर महिन्यामध्ये. आता तुम्हाला दुसरा गॅस सिलेंडर कधी मिळणार आहे तर बघा, आता या संदर्भात सुद्धा लवकरच अपडेट येणार आहे. आणि लाडक्या बहिणींना आता मोफत दुसरा गॅस सिलेंडर सुद्धा दिला जाणार आहे. पहिला गॅस सिलेंडर ऑक्टोबर महिन्यामध्ये दिला होता. तसेच बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा जो हप्ता आहे तो सकाळी 8 वाजल्यापासून वाटप सुरू होणार आहे. आणि बघा, 26 जानेवारी पर्यंत हे वाटप चालणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासूनच हे वाटप सुरू असणार आहे, तर रात्री उशिरापर्यंत हे वाटप असणार आहे. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. ठीक आहे, तर बघा, 26 जानेवारीच्या आतमध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये हा 7वा हप्ता जमा होणार आहे. तर या ठिकाणी बघा, 7व्या हप्ता जमा होण्यामध्ये तीन महत्वपूर्ण टप्पे असणार आहे 7व्या हप्त्याचे. ठीक आहे, तर पहिला जो टप्पा आहे तो आजपासून सुरू होतोय. आज तारीख आहे 23 जानेवारी. 23 जानेवारी, 24 जानेवारी आणि 25 जानेवारी हा पहिला टप्पा असणार आहे. आणि मेन जो टप्पा असणार आहे 26 जानेवारी. बघा, 26 जानेवारीच्या आतमध्ये भरपूर लाखो महिलांना हे पैसे मिळणार आहेत. तसेच ज्या महिलांना या पहिल्या 2 टप्प्यामध्ये पैसे येणार नाहीत किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे जर त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही, तर त्यांनी काळजी करण्याची गरज नाहीये. तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा. 30 जानेवारीच्या अगोदर सर्वच महिलांना हे पैसे मिळणार आहेत. आणि या कालावधीमध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तर या ठिकाणी बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे की 26 जानेवारी 2025 पर्यंत लाभ हस्तांतरण होणार आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळाने 3690 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. या ठिकाणी बघा, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 3690 कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. आणि 26 जानेवारी 2025 पर्यंत सर्व पात्र भगिनींना हा लाभ मिळणार आहे. बघा, आजपासून हे 3 दिवस वाटप चालणार आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा होणार आहेत. आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला 1500 रुपयेच यावेळेस मिळणार आहेत. आणि हे जे वाटप आहे बघा, या ठिकाणी जवळपास 3 ते 4 दिवसात जमा होणार आहे. तसेच 26 जानेवारी पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहेत, अशी माहिती मिळालेली आहे. आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे. आणि सर्व बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट जोडलेला सुद्धा सर्व बँकांमध्ये हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, 26 जानेवारीच्या अगोदर हे पैसे जमा होतील. आजपासून ते 30 जानेवारी बघा, हा जो शेवटचा आठवडा आहे, या आठवड्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग.